मारण्याचा प्रयत्न, बॉल सीमारेषे पार, पहिल्या चौकात चौकाने मस्त की खणखण दंदने स्वागत केलाय निखिलने, पहिला चौकार पाहायला मिळाला चौकाराच्या रूपात आणि 4 रन झालेले आहेत. संघाचा खातं खोललाय, वैयक्तिक खातं खोललाय निखिल चौगलेने. खूपच चांगली या ठिकाणी फटकेबाजी करताना दिसेल, कारण 3 ओव्हरचा सामना आहे, 3 बॉलर असतील. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा काय होतंय, काय करताय, अंपायरच्या हात समांतर धावा मात्र या ठिकाणी अवांतर आलेले आहेत. आणि पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा, नो+1 टोटल 2 धावा घेतलेल्या आहेत. निश्चितच नो बॉलचा फायदा उचलता आले नाही फलंदाजाला, पण निश्चितच या ठिकाणी 2 रन्स, नो+1 टोटल 2 अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचले ती 7 धावा. कारण विनर्स खेळडी तितकाच संघ देखील भारी आहे उत्तम प्रकारे, तर त्यानुसार व्यवस्थित खेळी खेळायची आहे, कारण समोरचा देखील तितकाच उत्कृष्ट संघ आहे. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारण्याचा प्रयत्न आणि वाईड बॉलचा इशारा, वाईड+1 टोटल 2 धावा. निश्चित अशीच वाईड बॉलची जर का गोलंदाज ठरली तर संघाला महागात ठरू शकते. आता मात्र या ठिकाणी थोडी दिशाबद्ध गोलंदाजी करण्याची एक गरज आहे, ती म्हणजे बॉलरला, आणि मारण्याची गरज आहे ती बॅट्समनला. आता मात्र या ठिकाणी बॉल सुटतोय आणि अशा प्रकारे वाईड+1 टोटल 2 धावा. अफान स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील पहिलं षटक अद्याप तरी पूर्ण करतोय अफान. राईट आर्म बॉक्स मध्ये मारा करतोय निखिल करता. पुढचा चेंडू यॉर्कर लेन चेंडू मात्र तेवढं ताकदीने हलूच खेळून काढतोय 4 धावे करता. ज्या पद्धतीनं निखिलची बॅटिंग लाईनअप आहे कैलास, त्याबद्दल तुला काय वाटतं? कारण निखिलची बॅटिंग तर उत्तम प्रकारे आहे, कारण आपण व्यावसायिक खेळाडू आहेत आणि स्कोअर झालेला आहे आतापर्यंत 15 धावसंख्या झालेली आहे. रिकी तो बोलल्याप्रमाणे, कारण व्यावसायिक खेळाडू आहेत निखिल राजेश सारखे, कारण निखिल एक उत्तम प्रकारे खेळू शकतो, कारण त्याला फक्त व्यवस्थित टप्पा भेटला की त्याच पूर्ण बरोबर बॉलिंगचा पुरेपूर फायदा घेणारा एक खेळाडू म्हणजेच निखिल सारखा एक हुकमी एक का गरजेवाज सांगत आहे. तुला बोलायचं की टप्पा भेटला तर कार्यक्रम करतो, आणि तोच कार्यक्रम निखिल या ठिकाणी देखील करतोय. आता मात्र बॉलचा आणि बॅटचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू, एखाद्या व्यक्तीने टप्पा टाकला की तोच टप्पा निखिल पकडतो आणि त्याच टप्प्याचा पुरेपूर फायदा उचलून बॉल मात्र सीमा लाईन बाहेर टाकतो. आता मात्र काय टप्पा काय मिळत नाही निखिल याला. अफाने निखिलाला पूर्णपणे बांधून ठेवलं म्हणावं लागेल, कारण की टप्पा बॉल भेटत नाही आणि बॉल जातो सीधा विकेट लाईनच्या हातमध्ये. तर मात्र हलूच एका धावेकरता डिक्लेरेशन झोन मध्ये ढकलतो चेंडूला. राईट आर्म बॉक्समधून मारा करण्यासाठी पुन्हा एकदा अफान तयार. पुन्हा एकदा दणदणीत कणकणीत सनसनीत चौकार आणि षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गरजेबाया संघाची धावसंख्या झाली बिनबाद 21 धावा. चांगल्या प्रकारे या ठिकाणी बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला, कारण पहिला ओव्हर झालं आणि पहिल्या ओव्हरची समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21 धावा. या ठिकाणी लखनदादा जोनेकर देखील माझ्या साईडला बसलेले आहेत, कारण दुसरी एटीएम मशीन या ठिकाणी आमच्या बाजूला आलेली आहे. पहिली एटीएम मशीन गेली, फैयाज शेठ गेलेले आहेत, आणि आता दुसरी एटीएम मशीन म्हणजे लखनदादा जोनेकर, आणि तिसरी एटीएम मशीन आपल्या आनंददादा कालेकर देखील तिसरी एटीएम मशीन त्या ठिकाणी बसलेली आहे. म्हणजे आम्हाला टेन्शन नसतं, ही माणसं असली की आम्हाला कुठलं टेन्शन नसतं. आणि आता आलाय बॉलिंग मार्कवर संदा, मारतोय का रंदा बघूया. आणि समोर आहे तो राजेश वाघे, मगासपासून नॉन स्ट्राईक वर होता, आता मात्र या ठिकाणी खेळण्यास सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मार्ग प्रयत्न, कारण संधा देखील एक उत्कृष्ट खेळाडू आहे. आणि आता मात्र या ठिकाणी पुन्हा जातो, आहो उत्कृष्ट फिल्डिंग म्हणावी लागेल, चांगल्या प्रकारे फिल्डिंग, वेल फील्ड, अप्रतिम फिल्डिंग करतोय संधा. मात्र तर बॉलिंगच्या लाईनअपवर रंदाच मारतोय, अचूक टप्प्याचा बॉल टाकतोय, कारण की राजेश देखील तेवढा चप्पल आहे, तो देखील एक व्यावसायिक खेळाडू, त्याला माहिती आहे की मला जर टप्पा भेटला तर मी देखील टॅप मारू शकतो. पुन्हा एकदा हलूच गॅप शॉट मध्ये बॉलला ढकलतोय, 4 रनांकरता 4 रनने मस्तपैकी स्वागत करतोय. तसेच मनोहर खोपटकर, उदय पालेकर यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मनोहर खोपटकर आणि उदय पालेकर. तसेच मस्तपैकी चौकार लागवला, ग्राउंड शॉट लागवली ती लेग दिशेने. पुन्हा एकदा या ठिकाणी काय होत आहे, काय करताय, जातोय चौकार, खणखणीत दणदणीत मस्तपैकी चौकार लागवलाय आणि चौकाराचा सन्मान केलाय, आणि त्याची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 29 धावा. 29 रन झालेले आहेत. चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करत दोन्ही खेळाडू, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा झाले होते, चांगल्या प्रकारे कमबॅकिंग केली होती. पुन्हा एकदा या ठिकाणी आणि वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी देण्यात येतोय. तसेच विलास झेंडेकरांना देखील विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आणि हो मारण्याचा प्रयत्न थोडा असफळ प्रयत्न ठरला.
टॅप शॉटच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत धावसंख्या झाली ती 30 धावा झालेल्या आहेत. 4 बॉल झालेले तर अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधल्या. पाहूया. आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न जातोय, 1 रन करता दिग्गजच्या झोन मध्ये चेंडू जातोय 1 रन करता. आणि शेवटचं या ठिकाणी बॉल आहे दुसऱ्या ओव्हर मधला टाकण्यास सुरुवात करतोय तो म्हणजे रनदा. पाहूया आपल्या संघाचा कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करतोय का. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न रनदा. त्या समोर आहे तो राजेश आणि वाईट प्लस 1 टोटल 2 धावा. आणि धावसंख्या झाले 33 रन झालेले आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक आहे, कारण आतापासून सगळे सामने हे 3 ओव्हरचे असणार आहेत, लक्षात घ्यायचं आहे. 3 ओव्हर 3 बॉलर. मारण्याचा प्रयत्न होता पण निश्चितच या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा देण्यात येतोय. व्हाईट बॉल. आणि बॉलर नेमका आहे आता अप्पा. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारायचा प्रयत्न समोर निखिल. ओ बॅकफुटला जातोय, निश्चित कटकटवतोय, टॅप शॉट लागवतोय आणि चौकाराने मस्त विकेट अप्पाचं स्वागत करतोय. निखिल धावसंख्या जाऊन पोहोचले ती 38 धावा. चांगली एक या ठिकाणी रणनीती म्हणावी लागेल, कारण रनांची गरज होती, कारण समोरचा संघ देखील तितका तुल्यबळ संघ आहे. कारण मागाशी देखील मॅच बघितली खेरडी मगाशी देखील आम्ही खेरडीची मॅच पाहिली आणि त्यांच्यात देखील सुपरहिट बॅट्समन आहेत. धार्विक पाचपंढरी ही संघ होता. आणि अशा प्रकारे या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा. रन संख्या झाली आहे ती 40 धावा. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न अप्पा. समोर आहे तो निखिल चोगले, जातोय चौकार, खणखणीत दणदणीत सणसणीत चौकार लागवण्याचा प्रयत्न करतोय आणि चौकाराने मस्त विकेट स्वागत केलंय. अशा प्रकारे धावसंख्या पोहोचली ती 44. चांगल्या प्रकारे या ठिकाणी म्हणावी लागेल बॅटिंग चांगल्या प्रकारे होत आहे निखिल आणि राजेशची. पुन्हा एकदा माराकडे सज्ज होतोय राईट आर्म राऊंड द विकेट. आणि आता मात्र दिशाहीन गोलंदाजी जातोय व्हाईट बॉल. 45 धावा झालेल्या आहेत. चांगलं या ठिकाणी रणनीती म्हणावी लागेल, कारण रनांची गरज होती आणि तीच गरज या ठिकाणी पूर्ण करताना रणसंख्या आतापर्यंत झाली ती 45. 45 धावसंख्या झालीत. पुन्हा एकदा माघारी परततोय बॉलर, बॉल टाकण्यास सज्ज होतं अप्पा. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न अप्पा. समोर आहे तो निखिल चोगले. बघूया आपण कशा प्रकारे या ठिकाणी. आणि आता मात्र या ठिकाणी जातोय चौकार, चांगला चौकार या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेस होतोय. आणि अशा प्रकारे संघाची 50 झालेली आहे. हाफ सेंचुरी झालेली आहे. चांगल्या प्रकारे या ठिकाणी बॅटिंगचा नमुना पेश होताना दिसतोय गरजेबाबा संघाच्या माध्यमातून निखिल आणि राजेशच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न. समोर आहे तो अप्पा. निखिल रंगताना सामना दिसतोय, जातोय चौकार आणि धावसंख्या झाली ती 54 धावा. सुपर हिट खेळ करताना दिसतोय, कारण गरज होती, तीच गरज पूर्णपणे पेललेली आहे, जबाबदारी घेतलेली आहे आणि ती जबाबदारी पार पडतोय निखिल आणि राजेश. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मध्ये मारा करण्याचा प्रयत्न अप्पा टू निखिल. हो पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॉल जातोय, टॅप शॉट लागवतोय आणि मस्तपैकी चौकाराने खणखणीत स्वागत करतोय. कैलास म्हणाल्याप्रमाणे निखिल टप्प्यात घेऊन टप्प्यातच कार्यक्रम करतोय. एखाद्याला टप्प्यात हाणायचा आणि टप्प्यात कार्यक्रम करतोय. निखिलला परफेक्ट माहित आहे. आणि अशा प्रकारे शेवटचा रनआउट होतोय आणि निश्चित एक इनिंग समाप्त होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर गरजेबाबा या संघाची धावसंख्या झाली आहे 58 धावा आणि जिंकण्याकरता 59 धावाचं टार्गेट दिलंय विनर्स खेरडी या संघाला. कारण आता विनर्स खेरडी या संघाला रणनीती असेल प्रत्येक ओव्हर मध्ये 20 धावांची. त्यानुसार जर का खेळी केली तर नक्कीच या ठिकाणी विजय होऊ शकतो. आणि रोखायचं असेल बॉलिंग आणि फिल्डिंग तितकीच महत्वाची आहे. यानंतर पुढचा सामना लवकर स्पोर्ट्स आडे आयोजित भगवा चषक 2026 यासाठी काही दानशूर व्यक्तींनी पुढच्या वर्षीसाठीचे पारितोषिक देऊन आपल्याला सहकार्य केलं. त्यांची नावे पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक रोख रक्कम 25,000 श्री हरीश वासुदेव क्लबकर, चेअरमन ओमकार मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित उट्टंबर यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत झालाय. द्वितीय क्रमांक पारितोषिक रोख रक्कम 15,000 सौ आयशा फैयाज पटेल यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत झालाय. मालिकावीर चषक श्री शांतनु गोविंद पालेकड यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत झालाय. आणि एक सर्वांसाठी एक पर्वणी खुश खबर आहे. सलग 3 वर्ष एकाच टीम मधून फायनल मारली तर फैयाज पटेल यांच्याकडून 25,000 बक्षीस, 25,000 नंबरची तर असणार आहेत आणि 25,000 एक्स्ट्रा बक्षीस म्हणून फैयाज पटेल हे देणार आहेत. याची नोंद घ्यावी सर्वांनी. सलग 3 वर्ष फायनल मारायची आहे जी ह्या वर्षापासून सुरुवात होणार आहे. तसेच यानंतर सामना असेल दर्यासागर बुरुंडी वर्सेस बीबीएम बुरुंडी. दोन्ही कॅप्टननी टॉस का बॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. पॅव्हलियन कक्षामध्ये दर्यासागर बुरुंडी वर्सेस बीबीएम बुरुंडी. आणि वाईट बॉलचा इशारा मेन पंचांना देण्यात येतोय. रणसंख्या झालेली आहे ती 7 धावा 59 धावांचं. नॉन स्ट्रायकर नेम, नॉन स्ट्राइक नेम सैफ. आणि हा देखील वाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. धावसंख्या झाली ती 8 धावा, एकच बॉल झालेला आहे. आता मात्र या ठिकाणी त्याला लेंथ मध्ये यावं लागेल भूषणला, कारण 59 धावांचं तगडं आव्हान दिलंय. हा आव्हान पूर्ण करताना विनर्स खेरडी हा संघ पाहूया कशा प्रकारे हा आव्हान पूर्ण करतील. संघाचं पहिलं वैयक्तिक षटक घेऊन आला होता तो म्हणजे भूषण दोरकुलकर आणि जातोय चौकार. सुपर चौकाराचा नमुना या ठिकाणी पेश होताना दिसतोय. धावसंख्या झाली ती 12, 2च बॉल झालेले आहेत. पाहूया पुन्हा एकदा मार्गाने सज्ज होतोय राईट आर्म राऊंड द विकेट आणि वाईड बॉलचा इशारा. आता मात्र भूषणला एक मोठी कामगिरी करावी लागणार आहे, कारण आता एक्स्ट्राच्या माध्यमातून रन्स या ठिकाणी भरपूर गेलेले आहेत. 13 धावसंख्या झालेली आहे. पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी भूषण अशा प्रकारे कमबॅक करताना दिसेल का, कारण कमबॅक करणं हे देखील महत्वाचं आहे भूषण करता. आणि हो टॅप शॉट लागवण्याचा प्रयत्न आणि जातोय चौकार. ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न सबल प्रयत्न होतोय आणि निश्चितच चौकाराने मस्तपैकी स्वागत केलंय. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार आपण पाहिल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावा. चांगल्या प्रकारे या ठिकाणी बॅटिंगच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न, कारण प्रत्येकाला माहिती की प्रत्येक ओव्हरमध्ये 20चं टार्गेट आहे, 20ची सरासरी आहे. त्यानुसार तो खेळी खेळण्याचा प्रयत्न करतोय. रंदा पाहूया राईट आर्म आणि बॉल बीट होतोय. चांगला सुंदर या ठिकाणी बॉल बीट होतोय आणि डॉट बॉल या ठिकाणी घोषित होतोय. चांगल्या प्रकारे या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता पण थोडा सफल ठरला. बॉल गेला किपर निखिल याच्या हातामध्ये. पाहूया पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न, जातोय चौकार. चांगल्या प्रकारे या ठिकाणी बॅटिंगचा नमुना पेश होताना दिसतोय. त्याला पूर्णपणे माहिती आहे की मला प्रत्येक ओव्हरमध्ये 20 रनांची आतापर्यंत 21 रन झालेले आहेत. बघूया काय होतंय, काय घडतंय. अंपायर ने उंगली खड़ी की, चलता किया किसको, रंदा को. आणि रंदासारखी एक मोठी विकेट गेली आहे. आणि आता मात्र या ठिकाणी ओव्हर देखील समाप्त झाली. पहिला ओव्हरचा खेळ संपला. रन झालेले आहेत 21. नॉन स्ट्रायकर नेम काय नाव, काय सार्थक. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक वैशिष्ट्य घेऊन आलाय राजेश वागे. समोर आहे तो सैफ. हो चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल, अप्रतिम फिल्डिंग. कारण पीसीएल मध्ये उत्कृष्ट फिल्डिंग केली होती. बेस्ट फिल्डरचा मानकरी ठरवता निखिल. 5 पण चॅम्पियन लीग झाली लखनदादा आणि त्याला लीग मध्ये उत्कृष्ट फिल्डर म्हणून त्याचं नाव घोषित झालं होतं निखिल चौगले. आता खूप सुंदर प्रकारे डाय मारली होती. पाहूया पुन्हा एकदा काय होतंय, काय घडतंय. आणि अशा प्रकारे निश्चित जातोय हा अंपायरच्या हात समांतर. धावा मात्र या ठिकाणी अवांतर येत आहेत आणि निश्चितच आता प्रकारे धाव संख्या झालेली आहे ती 22 धावा.
आणि जातोय चौकार. आता मात्र रणनीती आखायला लागेल कारण रन रेट देखील जवळजवळ येत चाललेला आहे. चांगल्या प्रकारे या ठिकाणी कमबॅकिंग करताना दिसतोय कारण संधाने चांगल्या प्रकारे बॅटिंग केली होती पहिल्या ओव्हरमध्ये. आता मात्र ती भरपाई करायला लागेल ती म्हणजेच काशीराम कोल्हापूर कुठे असतील तर त्यांनी पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे, स्नान पण व्हायचं आहे. आपल्या बसण्याची व्यवस्था म्हणावी लागेल. एक रन टिकरच्या स्वरूपात या ठिकाणी झालेले आतापर्यंत 27 जिंकण्याकरता अजूनही 32 धावांचं टार्गेट आहे. येणारे बॉल असतील 9 बॉल मध्ये 32 धावा जिंकण्याकरता. हो आणि जातोय चौकार. चांगल्या टप्प्यामध्ये अकरूट टप्प्याचा चेंडू होता, चांगला टप्पा घेतला, डायरेक्ट बॉल ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न सफल ठरला टॅप शॉटच्या माध्यमातून. अजूनही 8 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 8 चेंडू 28 धावा वाईट चेंडू. बघूया काय घडतंय काय जाते. आणि चांगल्या प्रकारे उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न होता साहेबचा. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते म्हणजे निखिलचं. आता मात्र या ठिकाणी समीकरण थोडंसं बदलतंय. डॉट बॉल या ठिकाणी होतंय. 27 जिंकण्याकरता पाहिजे. येणारा चेंडू आहेत 7 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण आहे. बघूया काय होतंय काय घडतंय. आणि जातोय चौकार. आणि 6 चेंडू येणारे धावा आहेत 23. 6 चेंडू मध्ये 23 धावा. की तुला काय वाटतं की 6 चेंडू आहेत आणि 23 धावांची गरज आहे. जर ही जोड जर मैदानात असेल तर नक्कीच हे आव्हान पार करतील. मात्र अपोजिट संघ देखील तेवढाच तुल्यबळ तेवढाच ताकदीचा आहे. कारण की बॉलर निखिल जो फिल्डिंग मधनं एफर्ट टाकतो, जो बॅटिंग मधनं एफर्ट टाकतो, तोच आता बॉलिंग लाईनअपवर तयार झालाय. कारण की त्याला माहिती आहे जर माझ्या संघाला विजेतेपर्यंत न्यायचा असेल तर मलाच कमाली करायचं आहे. आणि तीच कमाली करतोय बघूया निखिल. राईट आर्म बॉक्स मधून पूर्ण करतोय निखिल. आणि पहिला चेंडू मस्तपैकी चौकार लगावून स्वागत केलंय. सार्थकने निखिल याचा स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक पूर्ण करतोय निखिल. जिंकण्याकरता 5 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 5 चेंडू 19 धावा जिंकण्याकरता खेरडी या संघाला. बघूया कोण जिंकतोय. 5 पंढरी की खेरडी. नंतर सामने बॉल बीट होतो, थांबतोय जागेवर. आता मात्र या ठिकाणी कमबॅक केलं निखिलने. फक्त व्यवस्थितरित्या बॉल सोडायचा देखील निखिलला फक्त एवढंच काम करायचं आहे. जर निखिल व्यवस्थित टप्पा ठेवला, लेंथ चांगली ठेवली तर नक्कीच विजय होऊ शकतो. जिंकण्याकरता क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. बरोबर रिकी काही सांगू शकत नाही काय होईल ते. आता मात्र या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा मेन पंचांवर देण्यात येतोय. आणि निश्चितच या ठिकाणी 18 धावांची गरज आहे. येणारे बॉल आहेत 4 बॉल 4 चेंडू 18 धावा. जरी 4 चेंडू 4 चौकार आले तरी देखील रन होणार नाही. मात्र बॉलर जर मेहरबान ठरला तर नक्कीच रन होणार. आता मात्र निखिलला ती कमाली करावी लागणार आहे कारण निखिलचे सर्व डिफेंड आहे कारण बॉल व्यवस्थितरित्या सोडायचे. जरी 4 बॉल 4 चौकार लगावल्या तरी पण तो विजय संघ होणार नाही. फक्त बॉल व्यवस्थित सोडायच्यात, व्यवस्थित टप्पा ठेवायचा आहे. आता मात्र या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त निखिलला एवढंच काम करायचं आहे की व्यवस्थितरित्या बॉल सोडला तर 4 बॉल 4 चौकार गेले तरी पण काही फरक पडत नाही. आणि अशा प्रकारे आणि चौकार लागलो राजा लागला. आणि हा चौकार. वेल ट्राय म्हणाल राजेशसाठी. कारण की जो एवढा लांबचा बॉल तो कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता मात्र तोच प्रयत्न असफल ठरतोय. कारण की एखादा बॉल किती महत्वाचा असतो ते गरजेवर संघाच्या खेळाडूंकडून तुम्ही बघू शकता. वारंवार जिंकण्याकरता पाहिजे. रिकी समीकरण थोडंसं बदललंय, जवळ येत चाललंय. 3 चेंडू आहेत, 13 रन करायचे आहेत. आता मात्र हा बॉल व्यवस्थित डिफेंड करायचा आहे. हो कलेक्ट केला आणि हा बॉल महत्वाचा होता निखिलसाठी. चांगल्या प्रकारे कमबॅकिंग बघायला मिळाली निखिलच्या माध्यमातून. जिंकण्याकरता 2 चेंडू आहेत आणि येणाऱ्या धावा 13. 13 मला वाटतं सध्या तर रणनीती त्याची साफ आहे की मला फक्त सोडायचंय बॉल. आणि आता मात्र जिंकण्याकरता 1 चेंडू आहे आणि 13 धावा आहेत. बरोबर केलं निखिलने. निखिलला माहिती होतं की व्यवस्थित. आणि अशा प्रकारे खेरडी या संघावर मात करून गरजेबाबा संघ विजय ठरतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तसेच जो पराजय संघ झाला विनर्स खेरडी याला विनंती करतो की सन्मान चिन्ह मी लखनदादा सुनेकरला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह या ठिकाणी द्यायचं आहे. विनर्स खेरडी संदा सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे कारण तुम्ही आलात या स्पर्धेत शोभा वाढवलात. कारण हरजीत असते स्पर्धेमध्ये. बेटर लक नेक्स्ट टाइम. कारण की पुढच्या वर्षी देखील आपल्या
टुर्नामेंट होणार आहे मी लखन त्याच्यामध्ये सोनेकर तुला विनंती यायचं करतो संधा की आपल्या तू शुभाशय ज्या सन्मान पद्धतीत चिन्ह प्रदान तुझा करायचं गेम आहे. दाखवलास त्याच पद्धतीत तुला गेम दाखवायचा मी लखन दादा चुनेकरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संध्याला सन्मान चिन्ह द्यायचं आहे. तसेच संध्याला एक संधा 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 1 मिनिट संधा लवकर. संधा आम्ही जर तुला काही कॉमेंट्रेटर म्हणून मी किंवा कैलास काही अपशब्द वापरले असतील त्याच्यासाठी मनपूर्वक माफी मागतो मी. आणि सेकंड राऊंड मधील दुसरा सामना या ठिकाणी चालू होतोय तो म्हणजेच दर्यासागर बुरुंडी वर्सेस बीबीएम बुरुंडी. मी दोन्ही संघ